पूनम. खूप सुंदर नाव आहे. हे नाव घेतलं ना की पूर्ण शब्द आठवतो. पण गंमत अशी आहे की तू फक्त पूर्ण नाहीस, तू पूर्णत्व देणारी आहेस. कारण पूनम म्हणजे पौर्णिमा, जिथे चंद्र स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी उजळतो. ए पूनम, तुझ्यात एक वेगळीच गोष्ट आहे. कसं आहे, तू लोकांच्या आयुष्यात येतेस आणि नकळत त्यांचं काहीतरी अपूर्ण भरून काढतेस. कुणाला ऐकून घेणं, कुणाला हसवणं, कुणाला फक्त मी आहे हे इतकं जाणवून देतेस. तू हे सगळं स्वतःला मोठं दाखवण्यासाठी करत नाहीस. आय नो, ते तुझ्या इनबिल्ट आहे, तुझ्या स्वभावातच. किती भारी आहेस ना. पण एक गोष्ट सांगू का पूनम, तू सगळ्यांसाठी उजळतेस, पण स्वतःसाठी त्या चंद्रासारखंच कधी कधी थोडी अंधारात उभी राहतेस. स्वतः अंधारात उभी राहून प्रकाशमान करतेस. स्वतःच्या पाठीवर मात्र अंधार. पूनम, तुझ्या चेहऱ्यावरचं ते हसू सगळ्यांना दिसतं, पण त्यामागचा थकवा, तू जागून काढलेल्या त्या शांत रात्री, त्या फार कमी लोकांना कळतात. आणि तरीही तू दुसऱ्या दिवशी पुन्हा हसतेस. हीच तुझी ताकद आहे पूनम. ए पूनम, आज एक मनापासून तुझ्यासाठी सांगायचंय. कधीतरी स्वतःलाही तितकंच प्रेम दे जितकं तू सगळ्यांना देतेस. यार, तू डिझर्व करतेस यार. सगळं फक्त सगळ्यांना देण्यासाठी नसतं, स्वतःसाठी काहीतरी जप. जग हसलं पाहिजे असं तुला वाटत असतं, पण तुझंही हसणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यांसाठी धावणारी पूनम स्वतःसाठी थांबते का? मग थांबून बघ. थांबण्यातही सुख आहे, आणि ते सुख तुझ्या हक्काचं आहे.